नमस्कार मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अप्पू आणि शशांक दोघेही रूममध्ये असतात. अप्पू अजूनही शशांकवर रुसलेली असते. तेव्हा शशांक म्हणतो, आता का रागावली आहेस? झालंय ना तुझ्या मनासारखं? ते ढोलताशा पथक आपण मागवणार आहोत, मग तरीही का गप्प आहेस? अप्पू मात्र काहीही बोलत नाही आणि सरळ जाऊन बेडवर झोपते. तेव्हा शशांक म्हणतो, झोपण्याची नाटकं करू नकोस हं. तुला कसं उठवायचंय ते मला चांगलं माहिती आहे. आता मी 3 पर्यंत आकडे मोजतो. जर का उठली नाहीस ना तर मी गुदगुल्या करील. अप्पू तरीही उठत नाही. शशांक अप्पूला गुदगुल्या करायला जातो. व आता रागानेच उठते आणि शशांकला म्हणते, खडूस गुदगुल्या करायच्या नाहीत. तुला माहिती आहे ना मला जोराने हसू येतं ते. तेव्हा शशांक म्हणतो, अगं पण आता सगळं तुझ्या मनासारखं घडतंय ना, मग तरीही का रागावतेस? तेव्हा अप्पू म्हणते, खडूस अरे जेव्हा मी म्हणाले की ढोलताशा पथक आणूयात तेव्हा तर तू नाही म्हणालास, परंतु जेव्हा दादा काकाने सांगितलं तेव्हा तू हो म्हणालास. तू ना दरवेळेस असंच करतो. आता चॉकलेटच्या गणपतीचंच घे. तू बरोबर माझ्या अपोजिट ओट केलेलं, परंतु नंतर जेव्हा घरातील सगळ्यांनी समजुतीने निर्णय घेतला की ठीक आहे बाबा करूयात चॉकलेटचा गणपती, तेव्हा तू लगेच ओके हो असं म्हणालास. तेव्हा शशांक म्हणतो, अप्पू अगं असं काहीही नाहीये, मी नेहमीच तुझं ऐकतो. तेव्हा अप्पू चिडूनच म्हणते, खडूस अरे मी अजिबात तुझं ऐकत नाही अपूर्वा, असं म्हणायला हवंस तू. तेव्हा शशांक आता काहीही न बोलता पटकन अप्पूला मिठीत घेतो आणि प्रेमानेच सॉरी म्हणतो. नंतर प्रेमानेच सांगतो की अपूर्वा मी पुन्हा असं कधीही करणार नाही. किमान आधी तुझी बाजू तरी समजून घेईल. आय एम रिअली सॉरी अपूर्वा. तेव्हा अप्पू आता आश्चर्यानेच त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि म्हणते की खडूस तू बरा तर आहेस ना? जर का आपल्या दोघांमध्ये काहीही डिबेट झालं तर खडूसकडून शिष्टला एखादं लेक्चर तर ऐकायला मिळायलाच हवं ना? तू ओके तर आहेस ना असं विचारू लागते. तेव्हा शशांक म्हणतो, हो अगं मी ठीक आहे, आणि पुन्हा एकदा प्रेमानेच अप्पूला मिठी मारतो आणि मनाशी विचार करत म्हणतो की अपूर्वा खरं तर मला तुला सगळं काही सांगायचं आहे, परंतु कसं सांगावं ना तेच कळत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी मागच्या जन्मी नक्कीच काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून तुझ्यासारखी बायको मला मिळाली आहे, परंतु आत्ता मी स्वतःच खूप कन्फ्यूज आहे. काय करावं ते कळतच नाही. नंतर पुन्हा प्रेमानेच अप्पूला म्हणतो की जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस ना तोपर्यंत सगळंच ठीक आहे. ते ऐकताच अप्पू तर खूप खुश होते. अगं बाई असं म्हणत प्रेमानेच त्याची दृष्ट काढत त्याला एक फ्लाइंग किस देते आणि पुन्हा एकदा त्याला घट्ट मिठी मारते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता घरातील सर्व बायका बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सुरू करतात. तेव्हाच अप्पू येऊन म्हणते की बाप्पा येण्याच्या आधी आपण किती तयारी करतो ना, आणि हे सगळे दिवस किती भरभर निघून जातात. तेव्हाच शशांक तिथे येतो आणि माईंना म्हणतो की अप्पूच्या चॉकलेटच्या गणपतीचं विसर्जन दुधातच करायचंय, दूध मागवलंय ना? तेव्हा पन्ना होकार देते. त्यानंतर अप्पू बाबी आत्याला विचारते, तू सुद्धा आमच्यासोबत विसर्जनाला येणार आहेस ना? तेव्हा शशांक म्हणतो, अगं हे काय विचारणं झालं का? तिकडे अमेरिकेत हे सगळं तर ती मिस करते म्हणूनच तर सणासाठी इकडे आली ना? तर पन्ना लगेच खुश होत बाबीला विचारते, अहो बाबी वंश तिकडे काय काय असतं हो? तिकडचे लोक, शांतता, तिथलं वातावरण हे सगळं आपण पाश्चात्यांकडून शिकायला हवं, परंतु खरं तर आपण ना भलत्याच गोष्टींचं अनुकरण करत असतो. आता बाबी आत्या सर्वांना सांगू लागतात की होय तिकडे ना सगळं वेगळंच असतं, आपापली कामं आपल्यालाच करावी लागतात. आणि तुम्हाला सांगू का, तिकडे आमचं घर ना खूप मोठं आहे आणि बाहेरच आम्ही एक किचन गार्डन केलंय आणि त्यात उगवणाऱ्या सगळ्या भाज्यांबद्दल बाबी आत्या सांगत असते. तेव्हा अप्पू एक्साइट होत म्हणते की बाबी आत्या किती छान ना, तू तिकडे जाऊन गार्डनिंग करतेस? तर माई म्हणतात, हो अगदी आपल्या गावासारखंच. तेव्हा बाबी आत्या म्हणतात, होय अगं माई, माहिती आहे का आमचं जे किचन गार्डन आहे ना त्याच्या बाजूलाच एक छान मोठी लॉन आहे. आम्ही तिथे चेअर मांडतो आणि तासनतास कॉफी पीत गप्पा मारत राहतो असं खुश होत सांगतात. तेव्हा माई म्हणतात, तुमचं सगळं तिकडे छान चाललंय ना, मग बस आम्हाला बाकी काहीही नकोय. तेव्हा आता अप्पू विचारते, अगं बाबी आत्या पण तू भास्कर काकाला का नाही आणलंस ग?
शशांक देखील म्हणतो, होय भास्कर काका असता तर आणखी मज्जा आली असती. तेव्हा भाभी आत्या सांगू लागते, शशांक अरे तो इतका बिझी असतो ना की त्याला साधं डोकं खाजवायलाही वेळ मिळत नाही आणि एकाच घरात असून 8-8 दिवस आमची तर भेटही होत नाही. तेव्हा आता अप्पू संशयानेच पाहू लागते. तर भाभी आत्या म्हणतात की म्हणजे आम्हाला निवांत गप्पा मारता येत नाही, ही इज सो बिझी. आणि असं बोलतच आता त्या सावरासावर करत असतात. तेव्हा माई म्हणतात की सुधीला सगळे घरी असल्यावर किती बरं वाटतं ना, परंतु फक्त माझे 2 जावई मात्र नाहीत. तेव्हा अमेय म्हणतो आणि कुकीसुद्धा. पन्ना सांगते, होय यावेळेस त्यांचं ट्रेनिंग ना महिनाभरासाठी आहे. तर माई बोलतात, पण तरीही विसर्जन तर करावंच लागणार ना, बाबी वंश तुम्हीसुद्धा आवरून घ्या. परंतु भाभी आत्या म्हणतात की माई मी जरा वेळ पडलं तर चालेल का, आणि तशाच आता खोलीत निघून जातात. तेव्हा अप्पू मनाशी विचार करते की यावेळेस भाभी आत्या जरा बदलल्यासारखी वाटत नाहीये का, आणि भास्कर काका आणि ती 8-8 दिवस भेटत नाही, बोलत नाही, याला काय अर्थ आहे, असा विचार करतच ती टेन्शनमध्ये येते. काही वेळानंतर अप्पू आणि शशांक दोघेही फुलांच्या पाकळ्या बनवत असतात. अमेय शशांकला मदतीसाठी बोलावतो. अप्पूचा चेहरा मात्र खूप पडलेला असतो. तेव्हाच पन्ना तिच्या मदतीला येते आणि पाहते तर अप्पू रडत असते. तेव्हा पन्ना आता सर्वांनाच आवाज देऊन बोलावून घेते. सर्वच जण अप्पूवर प्रश्नांचा अगदी भडीमारा करतात. अप्पू मात्र सांगते की मला काहीही झालेलं नाही, परंतु बाप्पा आपल्या घरातून जाताय ना, म्हणून मला असं रडू येतंय. आणि माई मला एक गोष्ट कळत नाही, आपल्या घरात फक्त 5च दिवस बाप्पा का असतो, खूप घरात तर 10 दिवस असतो ना. शशांक आता अप्पूला प्रेमाने समजावत सांगतो, अगं अपूर्वा त्यात एवढं वाईट काय वाटून घ्यायचं, बाप्पा पुढच्या वर्षी परत येणारच आहे ना, आपण पुन्हा एकदा त्याचं जंगी स्वागत करूयात. तर माई म्हणतात, हो आणि आता चल बाप्पाच्या शिदोरीची तयारी करूयात, वाटेत जाताने बाप्पाला काहीतरी खाऊ द्यायला नको का. तेव्हा अप्पू आता पुन्हा एकदा खूप एक्साईट होते. परंतु पन्ना सांगते की यावेळेस तू फक्त बघून घे, वासाने काही त्रास झाला तर पुन्हा विसर्जनाला येता येणार नाही. तेव्हा अप्पू आता होकार देत तयार होते. त्यानंतर सर्वजण पुन्हा आपापल्या काहीतरी कामाला जातात. अप्पू तिथेच बसलेली असते. शशांकचा मोबाईल तिथेच असतो आणि त्याच वेळी त्याला नेत्राचा कॉल येत असतो. शशांकने नेत्राचा नंबर बॉस असं सेव्ह केलेला असतो. अप्पू आता शशांकला आवाज देत म्हणते, खडूस अरे तुझ्या बॉसचा फोन आहे. तेव्हाच शशांक येतो. अप्पू सांगते, बघ अरे तुझे नवीन बॉस आहेत, त्यांचाच फोन येतोय का परत. तेव्हा शशांक आता बाजूला जाऊन फोन रिसीव करतो. कुणालचा फोन असतो. तो सांगतो की बॉसने अर्धा तासात मीटिंग ठेवली आहे, तुला अर्जंट इकडे यावं लागणार. परंतु शशांक बोलतो, अरे मी आज रीतसर सुट्टी घेतलेली आहे, माझ्याकडे मेलसुद्धा आहे. कुणाल आता शशांकला सांगतो, सर तुम्ही मेल नीट वाचा, त्यात असं स्पष्टपणे लिहिलंय की जर का मीटिंगला आला नाहीत तर उद्या सरळ टर्मिनेशन मिळेल. तेव्हा शशांक चिडूनच म्हणतो की ही काय पद्धत झाली का, आपण काय गुलाम आहोत का. तेव्हा कुणाल म्हणतो, सर जाऊ द्यात, तुम्ही लवकर या, आणि तो फोन कट करतो. त्यानंतर काही वेळाने शशांक आता तयार होऊन ऑफिसला पोहोचतो. तन्मयी आणि कुणाल दोघेही बाहेरच उभे असतात. तेव्हा शशांक बोलतो, अरे बाहेर का उभे आहात, आपल्याला मीटिंगसाठी बोलावलंय ना, मग चला आज जाऊयात. आणि तेव्हाच आता नेत्रा शेजारून बाहेर निघून जाते. तेव्हा कुणाल म्हणतो, कदाचित मीटिंग कॅन्सल झालेली असावी, कारण बॉस आत्ताच इथून निघून गेल्यात. शशांक आता वैतागत म्हणतो, जर का मीटिंग कॅन्सल झाली असेल तर सांगण्याची काही पद्धत वगैरे आहे की नाही, त्यांनीच मेल करून आपल्याला बोलावलं होतं ना. तर इकडे घरी आता सर्वजण विसर्जनासाठी शशांकची वाट पाहत असतात. तेव्हा अप्पू सर्वांना सांगते की अचानक त्याच्या बॉसचा फोन आलेला आणि काहीही न सांगताच निघून गेला. मे म्हणतो, बॉसचा फोन आलेला म्हटल्यावर काहीतरी अर्जंट काम असेल. अप्पूची मात्र खूप चिडचिड होते. ती म्हणते, सुट्टी घेतली होती ना, मग काम करत पुन्हा ऑफिसला का गेलं असेल. आणि ती आता शशांकला फोन करते. त्याचवेळी शशांक आता नेत्राचा नंबर ट्राय करत असतो. नेत्राचाही फोन लागत नाही आणि इकडे अप्पू व शशांकचाही काही कॉन्टॅक्ट होत नाही. आता हायपर झालेली अपूर्वा स्वतःच इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शशांकला घेऊन यायचं ठरवते. त्यावर अमेय बोलतो,
बोलतो, अगं पण तू जर का ट्रॅफिकमध्ये अडकलीस तर माई म्हणतात आणि जर तुमची चुकामुक झाली तर अण्णा सांगते की अगं तो काहीतरी कामासाठी गेला असेल ना, आता उगीच नवऱ्याच्या मागे दगदग करू नकोस आणि शांत हो. तेव्हा आता सर्वांनी समजवल्यानंतर अप्पू शांत होते. माई तिला आता बाबी आत्याला बोलवण्यासाठी पाठवून देतात. अप्पू देखील म्हणते की होय मी जाते, इथे राहिल्यावर उगीच माझी चिडचिड होईल आणि ती आता बाबी आत्याला बोलवण्यासाठी जाते. तर इकडे अमेय शशांकला फोन करतो. तेव्हा शशांक सांगतो, अरे ती नेत्रा माझ्या इतकी डोक्यात जाते ना, अर्जंट मीटिंग आहे, जर आलो नाही तर टर्मिनेट करील अशी धमकी देऊन आम्हाला इथं बोलावलं आणि आता स्वतःच गायब झाली. अमेय बोलतो, ठीक आहे आता ती नेत्रा तिकडे नाहीये ना, मग त्या कुणालला सांगून लवकर तिकडे निघ, नाहीतर इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे अपूर्वा, तू सुट्टीच्या दिवशी देखील ऑफिसला गेला म्हणून चिडचिड करत होती, इन्स्टिट्यूटला जाऊन त्याला घेऊन येते म्हणाली, कसं बसं थोपवलंय तुला. आता जर का तू लवकर आला नाहीस ना तर खरंच तिकडे यायची आणि जर का तिला नेत्राबद्दल कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा शशांक म्हणतो, ठीक आहे मी तिला फोन करून निघाल्याचं कळवतो. अमेय म्हणतो, फक्त कळवू नकोच, निघसुद्धा, कारण बाप्पाचं विसर्जन वेळेत व्हायला हवं ना. आणि तो फोन कट करतो. शशांकला मात्र टेन्शन आलेलं असतं. तर पुढील भागात बाबी आत्या भास्करसोबत फोनवर बोलताना म्हणत असतात की तीच गोष्ट मी परत तुला किती वेळा सांगू, प्रत्येक वेळेस मीच समजून घ्यायचं का, आणि हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना, असं वैतागत बोलत असतात. आणि अपूर्वा त्यांचं बोलणं ऐकते. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब